पाहूयात पुढची बातमी। निवृत्तीनाथ महाराज पालखीचं नाशिक शहरामध्ये आगमन झालं। सातपूरमध्ये मुक्कामाला होती निवृत्तीनाथांची पालखी। आता नाशिक शहरात विविध ठिकाणी जोरदार स्वागत होणार आहे। वाहतूक कोंडी टाळण्यासाठी वाहतूक विभागाने सुद्धा नियोजन केलं। आणि या संदर्भात आपण अधिकची माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी किरण गोटूर यांच्याकडून। किरण, नाशिक शहरात खरं तर आता पालखीचं विविध ठिकाणी स्वागत केलं जाणार आहे, त्यामुळे कशा पद्धतीने नियोजन करण्यात आले? कल्याणी, खरं तर निवृत्तीनाथ महाराजांचं पालखीचं प्रस्थान जो आहे 2 दिवसांपूर्वी त्र्यंबकेश्वर मधून झालेलं होतं। निवृत्तीनाथ महाराजांचं वारकरी संप्रदायामध्ये एक मोठं स्थान आहे आणि त्यामुळे निवृत्तीनाथ महाराजांच्या सोबत पंढरपूरला पायी वारी जाण्यासाठी राज्यभरातून जे वारकरी आहेत ते नाशिक आणि त्र्यंबकेश्वर मध्ये दाखल झालेले आहेत। आणि आज सकाळी ही पालखी जी आहे ते नाशिक शहरात या पालखीचं आगमन झाल्याचं आपल्याला बघायला मिळतोय। हजारो वारकरी या पालखी सोबत आहेत। रामकृष्ण हरीच्या जयघोषात ज्ञानोबा तुकारामच्या एकूणच गजर करत हे सगळे वारकरी नाशिक शहरामध्ये दाखल झालेले आहेत आणि जवळपास 28 ते 29 दिवसांचा प्रवास करून हे सगळे वारकरी पंढरपूरला जाणार आहेत आणि आषाढी एकादशीला हे सगळे वारकरी जाण्यासाठी मोठ्या प्रमाणात गर्दी जी आहे या पालखी सोबत केल्याचं दृश्य आपल्याला इथे बघायला मिळतोय। आज नाशिक शहरात पालखीचं आगमन झालेलं आहे आणि ठिकठिकाणी या पालखीचं स्वागत जे आहे ते नाशिककर आपल्याला करताना बघायला मिळतोय। अगदी फुलांचं उधळण या वारकऱ्यांवरती करत वारकऱ्यांचं आणि पालखीचं स्वागत हे नाशिककर करत आहेत। महापौर आणि उपमहापौर अनेक महत्वाचे लोकप्रतिनिधी सुद्धा या पालखीचं स्वागत करण्यासाठी हे जे आहे पालखीच्या ठिकाणी दाखल झाल्याचं आपल्याला बघायला मिळतंय। अत्यंत भक्तिमय वातावरण आहे, उत्साहाचं वातावरण आहे आणि या वातावरणामध्ये हे सगळे वारकरी जे आहेत आज नाशिक शहरामध्ये दाखल झाल्याचं आपल्याला एकूणच या दृश्यांमध्ये बघायला मिळतोय। आताच काही वेळापूर्वी पालखीचं जे आगमन आहे ते नाशिक शहरामध्ये दाखल झालेलं आहे आणि आज पालखीचं मुक्काम नाशिक शहरामध्ये असेल आणि त्यानंतर उद्या या पालखीचा जो प्रस्थान आहे तो नाशिक मधून एकूणच पंढरपूरच्या दिशेने जे एकूणच होणार आहे आणि अत्यंत भक्तिमय आणि उत्साहाचं वातावरण पालखीचं आगमनामुळे हे नाशिक शहरामध्ये झाल्याचं बघायला मिळत आहे। किरण, धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीसाठी। तर आता निवृत्तीनाथ महाराजांची पालखी नाशिक शहरामध्ये दाखल झाली। फुलांचा वर्षाव करत पालखीचं आणि वारकऱ्यांचं स्वागत केलं जातं। आषाढी